मुलांचं नुकसान व्हावं एवढाच क्षुद्र विचार करणारा संदीप देशपांडे नाही, एवढंच या निमित्ताने सांगेन। निश्चितच सर्वांनी एकत्र यावं। अखिलजी, जे आवाहन केलेलं आहे त्याला तुमचा प्रतिसाद कसा असणार आहे? 100% मी याआधीच बोललो होतो, मराठी भाषेचा जोपर्यंत सन्मान राखला जात नाही या सरकारकडनं आणि जोपर्यंत ही 3 भाषेची जी काही सक्ती हे हटवत नाही तोपर्यंत जितके आंदोलन होतील या सरकारच्या विरोधात, एक 5 तारखेचा का 5, 6, 7 का जितके आंदोलन होतील, जोपर्यंत हे रोलबॅक हे करत नाहीत यांचा निर्णय, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहतील। आणि राहिला प्रश्न एकत्र येऊन आंदोलन करायचा, तर ते येत्या काळात तुम्हाला निश्चितच दिसेल की एका सुरात एका आवाजात या सरकारच्या विरोधात सर्व मराठी प्रेमी या लढ्यात उतरतील। बरं नवनाथजी, जाता जाता मला आपल्याला थेट प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मात्र अजेंडा केवळ वोट बँक, मग ती मराठी की हिंदी यानुसारच राजकारण होताना दिसतंय का? नवनाथजी, निश्चितपणे हे राजकारण उद्धव ठाकरे गटाकडनं केलं जाते, कारण धोरणाची अंमलबजावणी सुरू करणारे ते होते। आणि ज्या पद्धतीने संदीपजी म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी त्रिभाषा धोरण आहे, ते तुमच्या माझ्या मुलासाठी नाही तर सर्वसामान्य मुलांसाठी हे धोरण आहे। त्यामुळे याचा आपण स्वीकार केला पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय पातळीचे बोर्ड हे 3 भाषा शिकवत असताना महाराष्ट्रातल्या मराठी सर्वसामान्य इम्प्लिमेंट केली असती ना तर अशी आंदोलन तेव्हा झाली असती। जर ही भाषा तेव्हा आम्ही इम्प्लिमेंट करायचं झालं तर आंदोलन तेव्हा झाली असते। उगीच काहीतरी खोटं बोलत जाऊ नका, खोटं बोला पण नीट बोला। काय तुमच्याकडे जर मुद्दे नसतील ना तर उगीच डिसिप्लिन कॅसेट वाजू नका। मुख्यमंत्री होते, फक्त आता मुख्यमंत्री निवडणूक काय झालं तेव्हा तिसरी भाषा मॅन्डेटरी केली नाही, महापालिका तिसरी भाषा मॅन्डेटरी तुम्ही केलेली आहे। तुम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही। उद्धव ठाकरे गटाने अशा पद्धतीचा आंदोलनाचा प्रयत्न केला जाईल, परंतु अखिलजी मला बोलू द्या, महाराष्ट्र हा सुज्ञ आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य वास्तव माहित आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या निश्चितच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली सर्वसामान्य मराठी जनता ही सुज्ञ आहे। मात्र येत्या 5 तारखेला नेमकं काय होतं, सगळेजण आपापले झेंडे बाजूला ठेवून एकत्रितपणे या मोर्चामध्ये सहभागी होतात का, हिंदी सक्ती विरोधामध्ये सगळे एकत्र येतात का, याकडे एक माध्यम म्हणून आमचं देखील लक्ष असेलच। धन्यवाद। या चर्चासत्रामध्ये सामील झालात संदीप देशपांडेजी, अखिल चित्रे आणि नवनाथ बनजी आणि शाहिना इन्सी, आपले सगळ्यांचे धन्यवाद।